अमरावतीत धर्मनिष्ठ भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। श्री गजानन महाराज भक्त मित्र मंडळाच्या वतीने शिवनेरी नगर येथे विजय ग्रंथ सामूहिक मुखोद्गत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। चला जाणून घेऊया या विशेष सोहळ्याबद्दल। शिवनेरी बौद्धीय संस्थेच्या वतीनं दरवर्षी विजय ग्रंथ सामूहिक मुखोद्गत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते। हे आमचं 5वं वर्ष आहे आणि या 5व्या वर्षी या सोहळ्याला भव्य दिव्य स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी पालखी सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये दिंडी आहे, वेगवेगळ्या गावातून दिंड्या येणार आहेत आणि जवळपास 1000 महिलांची बसण्याची व्यवस्था या पारायण सोहळ्यामध्ये करण्यात आलेली आहे। सुशीलाताई उंबरकर यांच्या अमृतवाणीतून हा पारायण सोहळा होणार आहे आणि यावेळी वृद्धांसाठी बसण्यासाठी खास म्हणजे खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हा सोहळा आटोपल्यानंतर भव्य महाप्रसादाची व्यवस्था म्हणजे आयोजकांच्या वतीनं करण्यात आहे। जवळपास 5 ते 10,000 भाविक भक्त या ठिकाणी यावेत असं आमची अंदाज आहे आणि जेवढेही भाविक भक्त या ठिकाणी येतील त्यांची सर्वांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आयोजकांच्या वतीनं आम्ही आवाहन करतो। तसेच या संपूर्ण दिवसभराच्या कालावधीमध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील राजकीय मंडळी, खासदार महोदय, आमदार महोदय, मंत्री महोदय यांचीसुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे आणि ते पारायण सोहळ्याला आशीर्वाद घेण्यासाठी किंवा पारायणात भाग घेण्यासाठी आपली हजेरी लावणार आहे। तरी अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त भावक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आयोजकांच्या वतीनं आम्ही सर्वांना आवाहन करतो। जास्तीत जास्त संख्येने लोकांनी यावं। सुरुवात किती तारखेपासून होणार आहे आणि कुठे स्थळ? शिवनेरी नगर देशमुख लांच्या मागे अमरावती येथे श्रींच्या पालखीची भव्य शोभायात्रा शनिवार दिनांक 8 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता निघणार आहे। त्यानंतर 9 फेब्रुवारीला सकाळी 6:30 वाजता पादुका पूजन करण्यात येणार आहे। दुपारी 12:30 वाजता महाआरती होणार आहे आणि सकाळी 7 वाजतापासून 12 वाजेपर्यंत भव्य पारायण वाचिका सौ सुशीलाताई उंबरकर यांच्या अमृतवाणीतून होणार आहे। श्री गजानन महाराजांच्या कृपेने भक्तांसाठी हा एक सोहळा भक्तिमय अनुभव ठरणार आहे। सर्व भाविकांनी या सोहळ्यात उपस्थित राहून धर्मपरायण वातावरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे।